आरक्षण तांदळासाठी आणि गावासाठी नाही लागत. खानदानी पाटील लोक आहे आम्ही. कोण आहे? आम्ही लोकांना काम देणारे लोक आहोत. आम्ही कोण आहोत? लोकांना काम देणारे लोक आहोत. पण ह्या आरक्षणामुळे असं झालंय महाराज, 95% पडून सुद्धा आपले पोर आत्महत्या करता येते. 95% नाही, 700 मार्क पडून सुद्धा आपल्या पोरांचा MBBS ला नंबर लागत नाही. आणि गोरगरिबाच्या मुलांना जर MBBS करायचं असेल तर प्रायव्हेट फी 1.5 कोटी महाराज. किती आहे? 1,30,40 लाखाच्या पुढाचे. म्हणजे असं ठरवून घेतलं यांनी की डॉक्टरच्या पोराने डॉक्टर व्हायचं. किशोर दादा, डॉक्टरच्याच पोराने डॉक्टर व्हायचं, वकिलाच्याच पोराने वकील व्हायचं, श्रीमंताच्या पोराने श्रीमंत राहायचं, पुढाऱ्याच्या पोरानेच पुढारी व्हायचं. अरे किती दिवस ही परंपरा चालवणार आहे? किती दिवस आपण झेंडे घेऊन फिरायचे या लोकांच्या मागं? बायको मेली की नवरा बाशिंग बांधून बसतो, नवरा मेला की बायकोला बाशिंग बांधतात. अरे कधीतरी आमच्या सारख्यालाही चान्स देऊन पहा, कधीतरी एखाद्या गोर गरीबाच्या मुलाला सुद्धा करून पहा. ही जी परंपरा आहे चालू, ही परंपरा फक्त आणि फक्त आपण लोक मोडीत काढू शकतो महाराज. आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित यायचंय. एकत्रित आल्यानंतर काय जादू आहे. तुम्ही मेले जरी असते तरी तुमच्या गावाला एवढे मंत्री आले असते गाव कधी? लय मोठं गाव आहे तुमचं. सगळंच तर 2000 लोक असतील, त्यातले अर्धे कुठं राहतात आणि काय राहतात. बरं काही एवढं मोठं गाव नाहीये, पण असा मंत्री नाहीये तो इथं आला नाहीये. आणि जो यायला पाहिजे होता तो आला नाही. जो यायला पाहिजे होता तो आला नाही, कारण त्याला माहित होतं जाऊ आपण सुखरूप, पण येऊ म्हणे याची गॅरंटी नाही. आम्ही काही डाळीसाठी आणि 2 रुपये किलो तांदूळासाठी भीक नाही मागत तुमच्या दारामध्ये. अरे आमचे पोरं कष्ट करून अभ्यास करून या आरक्षणामुळे जे म्हशीकडे पाहिजे ते नोकरी लागले हो दादा, आणि जे नोकरीवर पाहिजे होते ते कशाला लागले? म्हशीकडे आले. मग सांगा, मी असं नाही म्हणत तुम्हाला की तुम्ही त्यांचं काढा आणि आम्हाला द्या. आमचं जे हक्काचं आहे ठरवल्यानंतर काही होऊ शकतं महाराज, फक्त हे लोक ठरवत नाही.